नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत प्रत्येकाच्या गोट्यावरती एकदा तर का पण गोचिड ताप हा आजार झालेला आहे. त्या गोचिड ताप आजारावरती एवढा भयानक मेडिसिनवरती खर्च होतो, पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की गोचिड ताप या आजारावरती लस आहे, वॅक्सिन आहे. ती कोणती वॅक्सिन आहे, ती कधी दिली पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, गोचिड तापावरती ही लस आहे. गोचिड तापाचे हे 3 लक्षण असतात. 3 प्रकारचा गोचिड ताप असतो. एक थायलेरिया, एक बबेशिया आणि एक अनाप्लाझ्मा. त्यातील थायलेरिया ह्या गोचिड तापाच्या लक्षणावरती लस आहे. ती लस नायट्रोजन, लिक्विड नायट्रोजन मध्ये ठेवली जाते. लसीचं नाव आहे रक्षावॅक टी नावाने ह्या लस मिळते. ही लस दिल्यानंतर कमीत कमी 3 महिने त्या गाईला गोचिड ताप होत नाही. जरी गोचिड ताप झाला तर ती बेर्नियल किंवा ऑक्सिओटेलवरती तो गोचिड ताप कव्हर होतो. गोचिड ताप हा प्रामुख्यानं आपल्या भागात जो जाणवणारा गोचिड ताप आहे तो थायलेरिया हा जास्त प्रमाणात होतो आणि त्याच्यावरती मेडिसिनवरती भरपूर प्रमाणात खर्च होतो. बबेशिया हा कधी तर चुकून काही म्हणजे 100 एक 10% हा बबेशिया हा गोचिड ताप होतो. आणि हे तिन्ही गोचिड ताप हे जास्त करून लाल पेशीच्या रक्तामध्ये सापडणारा हा गोचिड ताप आहे आणि त्याच्यावरती रक्षावॅक टी नावाने ही लस मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधून ही लस देऊन घ्या. ही लस देताना जास्त करून हे हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे लस द्या, कारण उन्हाळ्यामध्ये देऊ नका, कारण उन्हाळ्यामध्ये गायींचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि ही लस दिल्यानंतर कमीत कमी 21 दिवस ती गाय आजारी पडणार नाही ह्याची काळजी घ्या, कारण 21 दिवसाच्या आत जर त्या गायीला गोचिड ताप झाला तर ही लस त्या गायीवरती काम करत नाही. आणि जर ही एकदा लस दिली, 21 दिवस जर गाय आजारी नाही पडली तर 3 वर्ष त्या गायीला अजिबात गोचिड ताप होत नाही. मी या माझ्या गोट्यावरती 2023 साली सर्व गुरांना लस दिली होती. बऱ्यापैकी याचा रिझल्ट चांगला आहे आणि आता परत मी 2026 ला ही परत एकदा लस दिली आहे. त्यामुळे तुम्हीही मित्रांनो ही लस द्या. या लसीचा फायदा फार प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होतो, कारण गोट्यावरती मेडिसिनवरती भरपूर प्रमाणात खर्च होतो. धन्यवाद मित्रांनो.